न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। इंदोरे ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा भांडाफोड, सरपंच ग्रामसेवकांची संगनमताची पोलखोल। प्रजासत्ताक दिनी विकासाऐवजी गैरव्यवहाराचा उत्सव, लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर, ग्रामस्थ संतप्त। ठेकेदार म्हणतो 90 लाख रुपये घेऊन तो ठेकेदार म्हणतो ग्रामपंचायत दुरुस्ती करावी। यानं 90 लाख रुपये पूर्ण खिशात घातले, इस्टिमेट दाखवलेले। हे काम सरपंच ग्रामसेवक आता सरपंच आमच्या हातीत आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं काम होत आहे वर्षापासून, तर ते इस्टिमेट आमच्या पंचायतीमध्ये नाहीये। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। ते इस्टिमेट तिथं पाहिजे, जेणेकरून मी विचारल, कोणी एखादा माणूस विचारल का हे इस्टिमेट कितीचं आहे, काम व्यवस्थित होत आहे का। त्यामुळे हे काम पूर्ण चुकीचं झाले। ते ठेकेदाराकडून पैसे वसूल केले पाहिजे, त्याच्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक कारवाई झाली पाहिजे। देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात मात्र भ्रष्टाचाराचा कुरघोडी खेळ उघडकीस आला। 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभा ही विकासाचा आढावा घेण्यासाठी होती, मात्र ती थेट सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदारांच्या गैरकारभाराची पोलखोल करणारी सभा ठरली। गावाच्या विकासासाठी HAL कडून लाखो रुपयांचा निधी मिळूनही त्या पैशांचा योग्य वापर न होता मनमानी पद्धतीने आणि निकृष्ट कामांवर उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आमचा विषय असा होता की ह्या सगळ्या कामामध्ये पारदर्शकता हवी होती, पण ती आम्हाला कुठेही पण 2021 सालापासून तर 2026 सालापर्यंत आम्हाला ही कुठेही दिसलेली नाहीये। इथे स्मशानभूमी असो किंवा पाण्याची टाकी असो किंवा काही रस्त्याच्या ठिकाणी असो, इथं कोणत्या गटारी असो, कोणत्याच ठिकाणी आम्हाला ती पारदर्शकता दिसलेली नाही। आणि तिथं प्रत्येक कामाचे अवाजवी पैसे ग्रामसेवक म्हणा किंवा सरपंच म्हणा किंवा यांनी तिथं लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काँक्रिटीकरणाचे काम 1 रुपयाचं असताना तिथं 2 रुपयाची बिल आम्हाला सादर केलेलं आहे। आम्ही सादर इस्टिमेट मागताना त्यांनी आम्हाला कोणत्याही पद्धतीचं इस्टिमेट पण सादर केलेलं नाहीये। विशेषतः स्मशानभूमीचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे, अपूर्ण आणि नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले। हे काम करणाऱ्या ठेकेदार अंबाडी यांच्यासोबत सरपंच व ग्रामसेवकांची संगनमत असल्याचा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला। आता त्यांनी जो स्मशानभूमी बांधलेली आहे ती स्मशानभूमी एकदम चुकीच्या पद्धतीने बांधलेली आहे आणि ते कन्स्ट्रक्शन झाले तर त्याचा आम्हाला तो खर्च, तुम्ही ती तोडून परत बांधणार, त्याचा कन्स्ट्रक्शनचा खर्च कोण करणार? जर तो ग्रामस्थ करणार असेल तर तुम्ही जो खर्च आता परत त्याच्यावरतीच करणार आहे, त्या कन्स्ट्रक्शन त्या खर्चामध्ये अजून गावाचे वेगवेगळे विकसित कामं होऊ शकतात। तुम्ही जर तोच खर्च परत करणार तर याचे पैसे कोण देणार किंवा याची जबाबदारी कोण घेणार? आणि HAL कडनं जे आम्हाला 65,000 रुपये आले होते आणि गावाला 65 लाख रुपये आले आणि 25 लाख रुपये गावासाठी आले, आमदार निधीतून आले, तर 90 लाखाचं तिथं काम दिसतच नाही। ग्रामपंचायतीने ते इस्टिमेट आम्हाला दाखवावे आणि ती स्मशानभूमी सुधरवावी, लवकरात लवकर सुधरवावी। कारण आता इथून पुढे जे काही घटना घडणार त्याचे आणि हे आम्हाला कधीपर्यंत पूर्ण करून देणार काम किंवा बरोबर पद्धतीने कधी करणार हे आम्हाला पाहिजे त्यांच्याकडनं। इतकेच नव्हे तर अवघ्या 12 मीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल 1,70,000 रुपयांचा खर्च दाखवून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला। स्ट्रीट लाईटसाठी खरेदी करण्यात आलेल्या बल्बमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे ग्रामसभेत मांडण्यात आलेत। सरपंचांचा खुलासा, जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न। या गंभीर आरोपांवर उत्तर देताना सरपंचांनी ठेकेदार संपर्कात नसल्याचे कारण पुढे केले, मात्र ग्रामस्थांच्या मते हा केवळ जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न असून प्रत्यक्षात प्रशासनाची दुर्लक्षाची भूमिका या घोटाळ्याला खतपाणी घालत आहे। भ्रष्टाचार हा म्हणजे बघितला पाहिजे लोकांनी, म्हणजे चांगली गोष्ट आहे का लोकांच्या लक्षात येतंय सगळ्या गोष्टी, आणि सहकार्य पण केलं पाहिजे लोकांनी पण। असं म्हणजे काम करा, कोणत्या पद्धतीनं काम झालं पाहिजे, म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे का?
नाही नाही म्हणजे लक्षात आलं सगळ्यांच्या. पाणी मारते कोण उलटते कसं हे लक्ष द्या पाहिजे. आम्ही गेलो होतो, सगळे सदस्य गेलो होतो आणि मी पण हजर होती तिथं. आणि आम्ही वारंवार त्यांना, आंबाडे म्हणून आहे त्यांना, म्हणजे ते चांगल्या पद्धतीचं काम नव्हतं केलेलं त्यांनी, तर आम्ही ते काम परत करून घेतलं त्यांच्याकडून. आणि ते स्ट्रक्चर चुकलेलं होतं, ते बिमे वगैरे ते पण करून घेतले. आणि ते आता स्ट्रक्चर चुकले ना, आम्ही वारंवार त्यांना सांगतोय पण ते काय करून नाही राहिले ना. आता पण मी 2 फोन केले त्यांना, मी पण उचलले नाही त्यांनी माझे. जे हे म्हणते स्मशानभूमीचं ती म्हणजे जी बांधली ना ती चुकीची नाही बांधली. ते मधलं जे स्ट्रक्चर होतंय ना, ऐकून तर घ्या ना आता, जे स्ट्रक्चर होतं ना मध्ये, जे पूर्व पश्चिम केलं होतं त्यांनी, पण आपलं आहे ना दक्षिण उत्तर पाहिजे, तर ते तोडलेलं आहे. ते व्यवस्थित पण करणार आहे त्याच्यात. ते आता म्हणजे उद्या परवा जर कॉन्ट्रॅक्टर जर आला ना तर ते पण होऊन जाईल. नाही ना, आहे ना जागा तशी तिथं. आले का? हा? मग दुरुस्ती करावं लागेल ती. आता हे पहा सर, आमच्या गावात पहिले स्मशानभूमी नव्हतीच. आपण काय म्हणायचो का इकडून तिकडून आली, तर तो आता कॉन्ट्रॅक्टरनी येड्यात काढलं गावाला बी. ग्रामसभा अक्षरशः रणांगणात बदलली. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारत निधीची लूट थांबली नाही तर आंदोलन अटळ आहे असा इशाराही दिला. 2021 पासून 2021 ते 26 पासून या ग्रामसेवक आणि सरपंचाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्या स्मशानभूमीमध्ये 90 लाखाची स्मशानभूमी असताना तिथं 50 लाख रुपये खर्च केलेले. शाळेपाशी जो काँक्रीकरणचा रस्ता 20 फूट आहे, तिथं त्यांनी 2.25 लाखाचं बिल काढलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्यावर गव्हर्नमेंट नियमानुसार यांच्यावर कारवाई झाली. त्यात गावातल्या स्ट्रीट लाईटी बसवायच्या, एक बल्ब फक्त 100 रुपयाला, इथं त्यानं 2 लाख रुपयाचं बिल काढून भ्रष्टाचार केला. तरी यांच्यावर इंदोरे त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो, यांच्यावर शासनाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. अशा खूप गोष्टीमध्ये यानं भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यामुळं हे सरपंच असेल, उपसरपंच असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, जे याला सहीला कारणीभूत असतील, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विकासातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा प्रकरण दाबले जाणार? याकडे आता संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.